आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहे आणि जगामध्ये जे घडतंय त्याकडे पण आपण आश्चर्य होत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की हे सगळं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रियानो, आज आपण बघणार आहोत की रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर काय होणार आहे. काही जण म्हणतील की रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर अँटी क्राइस्ट येईल, काही जण म्हणतील की क्लेशाचा काळ सुरू होईल, काही जण म्हणतील की आर्मगेदोनचं युद्ध होईल. या सर्व गोष्टी होणार आहेत, पण रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर काय होणार आहेत ते आज आपण बघणार आहोत. प्रियानो, रॅप्चरसाठी खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. केवळ आपलं नाव ख्रिस्ती नाव आहे याचा अर्थ असा नाही होत की आपलं तारण झालेलं आहे. चर्चच्या रजिस्टरवर आपलं नाव आहे याचा अर्थ असा नाही की आपलं तारण झालेलं आहे. आपण चर्चला जातो याचा अर्थ असा होत नाही की आपलं तारण झालेलं आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक ते चर्चला जातात, पुष्कळ लोकांचं तारण झालेलं नाही आहे आणि त्यांना कोण सांगत पण नाही आहे की तुमचं तारण झालं आहे का नाही. नाही झालं आहे तर होण्यासाठी काय करावं लागेल. कारण प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोकांना एक ज्याला आपण म्हणतो गैरसमज आहे की जेव्हा आपण ख्रिस्ती फॅमिलीमध्ये आपण जन्मतो याचा अर्थ होतो की आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळालं आहे. प्रियानो, ही चुकीची गोष्ट आहे. तारण होणं आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारणं खूप आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारणं खूप आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, विश्वास करणं आवश्यक आहे की येशू ख्रिस्तानी माझ्या पापासाठी क्रूसावर रक्त सांडले. हा विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. प्रियानो, पुष्कळ जण जे आहे येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवत नाही आहे, पण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे की रक्तामुळं आपल्या पापाची क्षमा होते आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपलं रक्त जे आहे ते शिंपडलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. तो मेला, त्याला पूर्ण गेलं आणि 3 दिवसानंतर तो उठला. यावर आपला विश्वास असणे खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपण हे बोलून दाखवतो, आपण जेव्हा मनातून विश्वास करतो तेव्हा आपलं तारण होतं. तर प्रियानो, जसं तुम्हाला मी सांगितलं, रॅप्चरसाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, तुमचं तारण होणं खूप आवश्यक आहे. तो कुठलाही बॅकग्राऊंडचा असू दे, कुठल्याही डिनॉमिनेशनचा असू दे, पण त्याचं तारण होणं खूप आवश्यक आहे. आता रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर काय होणार आहे आपण जाऊया. 1 कोरिन्थियस पत्र अध्याय 15:51. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिंद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलत जाऊ. क्षणात निमिषात शेवटच्या कर्णा वाजेल तेव्हा मेलेले जे अविनाशी असे उठतील आणि आपण बदलून जाऊ. आता प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे की जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा आपण बदलून जाऊ. आपलं हे जे शरीर जे आहे हे शरीर बदलून जाणार आहे. म्हणजे जे ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत, सर्वप्रथम त्यांना उठवलं जाईल. त्यांचा आत्मा आता सध्या कुठे आहे? त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये आहे. येशू ख्रिस्त त्यांचा आत्मा घेऊन येईल आणि त्यांचं शरीर उठवलं जाईल आणि आत्मा त्या शरीरामध्ये जाईल आणि त्यांना एक गौरवशाली शरीर मिळेल. आपलं शरीर बदललं जाणार आहे, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्यांनी अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. प्रियानो, हे विनाशी शरीर जे आहे हे विनाशी शरीर जाईल आणि आपल्याला अविनाशी शरीर मिळेल. तर रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर ही घटना होणार आहे. आपण बदलून जाऊ आणि पवित्र शास्त्र म्हणते की आपण क्षणातच बदलून जाऊ. असं नाही की ही एक प्रोसेस आहे, आपल्याला वेळ लागेल, आपल्याला महिने लागतील. नाही, क्षणातच
आपण जे आहे आपण बदलून जाणार आहे. आपल्याला गौरवशाली शरीर जे आहे ते मिळणार आहे आणि कधीही आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागणार नाही. कधीही कुठल्याही आजाराचा सामना करावा लागणार नाही. आणि हे जे शरीर जे आहे हे अनंत काळासाठी असेल. हालेलुया. आपण जाऊया फिलिप्पियस पत्र 3:21. इथं म्हटलं आहे की ज्या सामर्थ्याने तो सर्व काय आपला स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. तर प्रियानो, आपले जे शरीर जे आहे हे कोणासारखे होणार आहे? येशू ख्रिस्तासारखे होणार आहे. पुनरुत्थानानंतर जसं येशू ख्रिस्ताचं शरीर होतं तसं आपलं शरीर होणार आहे. हे मी नाही म्हणत, इथं पवित्र शास्त्र म्हणतं की आपल्या म्हणजे येशू ज्या शरीराने कबरेतून बाहेर आला तेच शरीर जे अन्न खात होतं, ज्याला लोक स्पर्श करू शकत होते आणि ज्यामध्ये लोक येशूला ओळखू शकत होते. परंतु हे शरीर आता मृत्यू, वेदना किंवा नाश याच्या अधीन नव्हते. तर प्रियानो, तसंच शरीर आपल्याला मिळणार आहे. जे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर जे शरीर होतं तसं शरीर आपल्याला मिळणार आहे. हालेलुया. तर ही गोष्ट जी आहे, ही घटना जी आहे रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर होणार आहे. आपण बदलून जाणार आहे. आपल्याला गौरवशाली शरीर आपल्याला मिळणार आहे आणि ते शरीर येशू ख्रिस्ताच्या शरीरासारखं असेल. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर जे येशू ख्रिस्ताचं शरीर होतं तसं असेल. तो खाऊ शकत होता, तो लोकांना टच करू शकत होता आणि लोक त्याला ओळखू शकत होते. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? आपण जाऊ दुसरे कोरिन्थीकर पत्र 5:10. कारण आपल्याला प्रत्येक जण ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे, यासाठी की शरीरात केलेल्या गोष्टीबद्दल प्रत्येक मनुष्यात त्याने जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे, ते चांगले असेल किंवा वाईट असेल. तर प्रियानो, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वप्रथम आपले शरीर बदललं जाईल, आपल्याला गौरवशाली शरीर प्राप्त होईल. त्यानंतर जे आहे त्यानंतर आपल्याला ढगामध्ये उचललं जाईल. तिथे येशू ख्रिस्त असेल ढगामध्ये. रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाही आहे, तो स्वर्गातून ढगावर उतरेल आणि येशू ख्रिस्त आपण येशू ख्रिस्ताला ढगामध्ये भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गामध्ये नेऊ. आणि नंतरची घटना जी होणार आहेत, आपण जे आहेत येशू ख्रिस्ताच्या राजासनासमोर आपण उभे राहू. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोकांना जे आहे ह्या वचनाबद्दल त्यांचे वेगळे वेगळे ओपिनियन आहेत. काही जण म्हणतात की त्यांचं जे स्वर्गात उचलले जातील, ज्या ख्रिस्ती लोकांचं तारण झालेलं आहे, जे स्वर्गात उचलले जातील ते पण जे आहे त्यांचा पण न्याय होणार आहे. त्यांना पण न्याय सणासमोर उभे राहावा लागेल. जसे एका अविश्वासीला उभे राहावं लागेल, तसेच जे विश्वासी आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना जे आहे त्यांना राजसनासमोर उभे राहावं लागेल आणि नंतर त्यांचं न्याय होईल. प्रियानो, ही जी आहे ही कंप्लीट चुकीची गोष्ट आहे. जेव्हा आपण ह्या पृथ्वीवर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जेव्हा आपण विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी रक्त सांडले, माझ्यासाठी बलिदान केले, प्रियानो, आपली सर्व शिक्षा जी आहे ती येशू ख्रिस्ताने जी आहे क्रूसावर घेतलेली आहे. म्हणून आपल्याला कुठलंही दंड होणार नाही. आपल्याला राजासनासमोर उभे राहण्याची आवश्यकता नाही आहे. कारण आपले जे पाप जे आहे ते येशू ख्रिस्तानी स्वतःवर घेतलेले, त्यांनी शिक्षा भोगलेली आहे क्रूसावर. आणि जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो तर आपल्याला जे आहे शिक्षा भोगण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्याला जी शिक्षा होती ती शिक्षा त्याने क्रूसावर आपल्यासाठी भोगलेली आहे.
आणि म्हणून आपला न्याय होणार नाही. आपण येशूच्या समोर उभे राहणार आहोत, राजस्थानासमोर उभे राहणार आहोत. ते कशासाठी? ते येशू ख्रिस्ताकडून आपल्याला प्रतिफळ मिळण्यासाठी, म्हणजे येशू ख्रिस्ताकडून आपल्याला गिफ्ट मिळण्यासाठी. आपला न्याय निवडा होणार नाहीये. चुकीचे गैरसमज लोक पसरवत आहोत की ख्रिस्ती लोकांचा पण जे आहे त्यांचं न्याय होणार आहे, त्यांना पण अविश्वासीसारखं जे आहे सिंहासनासमोर उभे राहावं लागणार आहे. प्रियांनो, जेव्हा आपण विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्ताने माझे पापाचे जो दंड आहे तो स्वतःवर घेतलेला आहे, मग तुम्ही त्या दंडापासून तुम्ही मुक्त झालेला आहात आणि म्हणून आपण स्वर्गात आहोत. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. तर प्रियांनो, ह्या गोष्टी होणार आहेत. रॅप्चरच्या 5 मिनिटानंतर ह्या गोष्टी होणार आहेत. सर्वप्रथम आपलं शरीर बदललं जाईल, आपल्याला गौरवशाली शरीर मिळणार आहेत आणि ते येशू ख्रिस्ताच्या शरीरासारखं असेल जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं होतं. आणि जे ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेलं आहे, प्रियांनो, आपले प्रियजन, त्यांचा जो आत्मा जो आहे, त्यांचा आत्मा आता स्वर्गामध्ये आहे, ते जिवंत आहेत. कारण आत्मा म्हणजे आपली ओळख, आपली आयडेंटिटी. शरीर जे असतं हे फक्त आत्म्यासाठी आवरण असतं आणि जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा त्यांचे आत्मे घेऊन येईल, शरीर उठवले जातील, आत्मे जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये जातील आणि त्यांना पण गौरवशाली प्राप्त होईल, आपल्याला पण गौरवशाली प्राप्त होईल आणि आपल्याला ढगात उचललं जाईल आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेईल. आणि त्यानंतर आपण येशू ख्रिस्तासमोर आपण न्याय सणासमोर उभे राहणार आहोत, कारण येशू ख्रिस्त आपल्याला प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. आणि मग नंतरच्या घटनेत हे तर तुम्हालाच माहिती आहे, त्यानंतर पृथ्वीवर क्लेशाचा काळ सुरू होईल आणि त्यामध्ये ख्रिस्तविरोधी असेल आणि देवाचा पण जो कोप आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहे. हा 7 वर्षाचा काळ असेल आणि शेवटी 7 वर्षाच्या शेवटी जे आहे येशू ख्रिस्त वापस ह्या पृथ्वीवर येणार आहे. आता तो ढगावर येणार नाही आहे, तो पृथ्वीवर येणार आहे, तो येरुशलेममध्ये येणार आहे. तो जे आहे तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहेत आणि जेव्हा येशू ख्रिस्त 7 वर्षांनी येणार तेव्हा आपण येशू ख्रिस्ताबरोबर येणार आहेत. त्यानंतर अल्मेगेडॉनचं युद्ध होणार आहे आणि अल्मेगेडॉनचं युद्ध झाल्यानंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं जे राज्य आहे या पृथ्वीवर स्थापन होणार आहे. आणि त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्यायासन, येशू ख्रिस्ताच्या समोर जे अविश्वासी आहेत त्यांना उभं केलं जाईल आणि तिथून त्यांना लेक ऑफ फायरमध्ये फेकले जाणार आहेत. आणि त्यानंतर नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश.